नमस्कार मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे सर्वांचं. आज इंडियाची फर्स्ट ODI होती, इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका, अँड इंडिया वन बाय 101 रन्स. गुड विन होती. खूप जरूरत होती अशा विनची खास करून. नाहीतर आता साऊथ आफ्रिकेने खूप टफ टाईम दिला होता. टेस्ट 0-2 हरलो आपण, प्लस ODIमध्ये पण 2-1ने जिंकलो आपण. आणि 2020मध्ये आज इंडियाने जिंकलंच, पण ते खूप डॉमिनेट करून जिंकलं. इंडियाने फर्स्ट बॅटिंग करताना 176 रन्स केले फॉर 6 विकेट, आणि साऊथ आफ्रिकेला 74वर ऑल आऊट केलं. तर बिग अचिव्हमेंट. आणि मॅन ऑफ दी मॅच अर्थातच हार्दिक पांड्या होता, जी बॅटिंग परफॉर्मन्स केली ती आणि विकेट पण घेतला. तर हार्दिक पांड्याचा खूप रोल इम्पॉर्टंट आहे इंडियन टीमसाठी. तो जर ODIमध्ये देखील असताना तरीसुद्धा खूप त्याचा इफेक्ट झाला असता, कारण मग काय त्याचं नाव प्रसिद्ध कृष्णाची आपल्या प्लेइंग लिव्हमध्ये दिसला नसता. हार्दिक पांड्याने ओव्हर्स पण टाकले असता, बॅटिंगमध्ये पण 100% त्याचं कॉन्ट्रीब्युशन असतं. ठीक आहे. इंडियाची सुरुवात तशी चांगली नव्हती आज बॅटिंगची. अभिषेक शर्मा 12 बॉल्स 2 for 16. शुभमन गिल 4 रन्स 2 बॉल. सूर्यकुमार यादव खूप खराब फॉर्म दिसतोय त्याचा सध्या हल्ली. एवढा त्याचा खराब फॉर्म बघितला नव्हता काही दिवसांच्या आधी, म्हणजे पूर्वी. 12 रन्स 11 बॉल्स 1 for 16. तिलक वर्मा 32 बॉल्स 2 for 16. स्ट्राईक रेट खूप पुअर होता त्याचा. अक्षर पटेल रेस्टच्या नंतर पहिलीच मॅच होती, 21 बॉल्स. हार्दिक पांड्या 59 जस्ट 28 बॉल्स 6 4 and 4 sixes. शिवम दुबे 11 रन्स 9 बॉल. जितेश शर्मा 10 रन्स 5 बॉल. बॉलिंगमध्ये त्यांच्याकडून 2च बॉलर सक्सेसफुल दिसले. लुंगी एनगिडी 4 for 31 रन्स 3 विकेट्स. आणि सिपांबला 4 overs 38 रन्स 2 विकेट्स. त्यामुळे इंडियाच्या हार्दिक पांड्याच्या मेहरबानी, म्हणजे त्याच्या बॅटिंगमुळे एवढा रिस्पेक्टिव्ह टोटल केलं. कारण स्कोअर तसा कमी वाटत होता आजकालच्या मॉडर्न डे क्रिकेटमध्ये. 176 म्हणजे इझिली चेजेबल होतं, आणि त्याचे ड्यू वगैरे फॅक्टर होईल असं वाटत होतं. आणि थोडं मला वाटलेलं की चेस क्लोज होईल किंवा साऊथ आफ्रिका जिंकेल वगैरे, पण बॉलिंग खूप जबरदस्त आज इंडियाकडून झाली. साऊथ आफ्रिका 74वर ऑल आऊट झाली 12.3 ओव्हर्समध्ये. डिकॉक 0. परत मार्क्रम 14 for 14 बॉल्स. क्रिस्टन स्टफ्स 14 for 9 बॉल्स. ब्रेविस 22 14 बॉल्स. फेरारिया 5 रन्स 7 बॉल्स. मार्को यान्सन 12 for 12 बॉल्स. केशव महाराजा 0. नॉर्जे 1. सिपामला 2 अँड लुंगी एनगिडी 2 रन्स. बॉलिंग परफॉर्मन्स आज सगळ्यांचा आउटस्टँडिंग होता. हर्षदीप 2 overs 14 रन्स 2 विकेट. बुमराह 3 overs 17 2 विकेट्स. अक्षर पटेल सुपर बॉलिंग 2 overs जस्ट 7 रन्स 2 विकेट्स. वरुण चक्रवर्ती 3 overs 1 maiden 19 रन्स 2 विकेट. हार्दिक पांड्या 2 overs 16 रन्स 1 विकेट. आणि दुबे 3 balls 1 runs 1 विकेट. तर अशी बॉलिंग होती इंडियाची आज. सुपर 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 जबरदस्त. त्याच्यामुळे आपण इझी विन इंडियाला मिळालं आहे. आता नेक्स्ट बघू दे साऊथ आफ्रिका बाउन्स बॅक करते काय. आणि मॅच कशी अटीतटीची होते की आजच्यासारखीच वन साईड होते. ही इंडियाची 2020 टीम ठीक आहे, परफेक्ट वाटते. फक्त याच्यात तेच जरा शुभमन गिलच थोडा फिट इन होत नाही, कारण ते जरा स्लो स्टार्ट असते त्याची. काय तर व्हाईस कॅप्टन आहे तर त्याला खेळवणं साहजिकच आहे. हाच जरा गौतम गंभीरचे हे डिसिजन थोडंसं हे करतात.
यशस्वी जयस्वाल किती चांगल्या स्ट्राईक रेटने खेळतो वगैरे, तर त्याला चान्स नाही मिळत आहे. संजू सॅमसनला चान्स नाही मिळत आहे. शुभमन गिलवर ट्रस्ट करत आहे. शुभमन गिल खेळतो एखाद दुसरी इनिंग, पण तेवढी इम्पॅक्टफुल त्याची इनिंग होत नाही. सूर्यकुमारचा फॉर्म जरा यायला पाहिजे लवकरात लवकर वर्ल्ड कपच्या आधी, कारण डोमेस्टिकमध्ये पण एवढा त्याने एक 50 वगैरे केले आहे, पण स्ट्राईक रेट वगैरे एवढा काही खास नव्हता आणि एवढे काही जास्त रन नव्हते तिथे पण त्याचे, पण यायला पाहिजे. तिलक वर्मा याच्यावर ट्रस्ट आहे माझा. 26 केला ना, जर बॉल खूप जास्त खेळला आहे, पण बघू नेक्स्ट मॅचमध्ये काहीतरी तो चांगला परफॉर्मन्स दाखवेल. अक्षर पटेल सुपर मस्त आफ्टर गॅप आणि त्याला रेस्टच्या नंतर बॅटिंग आणि बॉलिंग दोन्हीमध्ये त्यांनी चांगलं कॉन्ट्रीब्युशन केलं. आणि हार्दिक पांड्या पण सेम. हार्दिक पांड्या तरी हे खेळत होता, मुस्ताक अली काहीच मॅच खेळला, मोजक्याच, पण मस्त. हा असे ऑलराऊंडरची गरज आहे इंडियाला ODI टेस्टमध्ये, पण प्रॉपर ऑलराऊंडर, बॅटिंग बॉलिंग दोन्ही सेम. शिवम दुबेला चान्स मिळाला आहे, खरं मिळतं आहे, ठीक आहे. पॅचेसमध्ये चांगले परफॉर्मन्स देतो तो सुद्धा. जितेश पटेलचं सिलेक्शन मला कळत नाही, त्याला जागेवर संजू सॅमसन, रिषभ पंतला का नाही घेत. जितेश पटेल मला एवढा हे वाटत नाही इम्प्रूव्ह बॅट्समन, कारण आत्तामध्ये जे इमर्जिंग एशिया कप झाला होता त्याच्यामध्ये जेव्हा गरज होती तेव्हा परफॉर्मन्स त्याच्याकडून आला नव्हता. सुपर ओव्हरमध्ये देखील मी तुम्हाला माझा व्हिडिओ बघा तुम्ही, तो स्वतः आलेला, रिस्पॉन्सिबिलिटी असं वाटलं रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन आला आहे, पण परफॉर्म नाही करू शकला. तर चान्स मिळतो आहे त्याला, प्रूफ करून दाखवावं त्याने पुढच्या मॅचमध्ये, बघू काय करतात. आणि साऊथ आफ्रिका देखील पुढची मॅच एकदम झोपेतून जागे झाल्यासारखे खेळतील, कारण त्यांना एक शॉक बसला आताच आणि एवढे खराब परफॉर्मन्स झाला आहे त्यांच्या टीमकडून की ते नक्की आता सध्या त्यांची जी टीम आहे त्याप्रमाणे ते लोक पण बाउन्स बॅक करणं त्यांना माहिती आहे. तर अशीच अपेक्षा आहे ती करतील. तर नेक्स्ट T20 मस्त मजेदार होईल याची आशा आहे. तर आपण वाट बघूया. तोपर्यंत व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर्स करा, सबस्क्राईब करा आणि काही सूचना असतील तर कमेंट्सद्वारे कळवा. थँक्स.